तर गावाकडे सकाळचं असं काही वातावरण होतं, आजूबाजूला शांत वातावरण, पक्ष्यांचा आवाज आणि घरात सुरू असलेली आमची रोजची लगबग. इकडे आईची देवपूजा तर झालीच होती, ताई पोळ्या करत होत्या आणि बाबांचं जेवण पण सुरू होतं. मग घरातली छोटी मोठी कामं आवरून आम्ही एक खास कामासाठी बाहेर पडलो, कारण आज आम्हाला लग्नाला पण जायचं होतं. तर तिथे एक सुंदर बाप्पाची फ्रेम दिसली आणि पाहता क्षणी आम्हा दोघांना पण खूप आवडली. तर ती लगेच पॅक करून घेतलो आणि लग्न होतं आज बागरपार्डीला माझ्या भावाच्या मित्राचं म्हणजे गजूचं. आणि पोहोचता पोहोचता थोडासा उशीर पण झाला होता आम्हाला. मग लग्न लागल्यावर लगेच स्टेजवर जाऊन दोघांचं अभिनंदन केलं, त्यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, गिफ्ट दिलं आणि नवरा नवरी तर इतके सुंदर दिसत होते ना. तिथेच काही आमच्या नंतर पाहुणे पण भेटले आणि त्यांनी इतक्या प्रेमाने आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. उन्हामुळे कुठेच थांबावंसं वाटत नव्हतं आणि मुलांना घेऊन इकडे तिकडे बसण्यापेक्षा मग म्हटलं चला यांच्याच घरी जा. घरी गेल्यावर हे आमच्या सासूबाईच्या मावस बहीण आहेत, तर त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर त्यांचा परिवार पण भेटला. चहा पाणी झालं, गप्पा झाल्या. मग आम्ही निघालो गावाकडे नांदेडच्या दिशेने. पण वाटेत ना आजी आजोबा पण भेटले, कारण ते पण तिथे लग्नाला आले होते. मग त्यांनी आम्हाला किनवळ्याला घेऊन गेले आणि गावात जाण्याआधी ना पप्पाचं अगोदर शेत लागतं म्हणून तिथेच थांबलो. भाऊ आणि बाकीचे नुकतेच लग्नावरून आले होते. मग नंतर आखाड्यावर थंडगार स्प्राईट पण घेतली. मग लग्नामध्ये आम्ही काही जेवलो नव्हतो, त्यामुळे दुपारी चांगलीच भूक लागली होती. मग ठरवलं की आज शेतात छान पोह्याचा बेत करूया. शेतात असं काही फारसं सामान नव्हतं, पण सोबत आजी आजोबा भाऊ आणि पप्पा पण होते, त्यामुळे पोह्यांना प्रेमाची चव तर येणारच होती. लगेच चूल पेटवली, फोडणी दिली आणि एकदम टकाटक पोहे तयार झाले. पोहे झाले त्याच्यानंतर चहा तर लागतोच. मग गरमागरम चहा बनवला आणि सगळ्यांनी मिळून शेतामध्ये चहाचा आस्वाद घेतला. मग थोडं फोटो सेशनही झालं आणि इकडे नेत्रा आणि तिच्या पप्पाची मस्ती तर सुरूच होती. सायंकाळी घरी आलो तर वहिनीने छान असा स्वयंपाक करून ठेवला होता. शेवग्याच्या शेंगाची भाजी, पोळी आणि भात. सगळ्यांनी जेवण केलं, गप्पा झाल्या आणि मग निघालो नांदेडला. आणि प्रत्येक वेळीप्रमाणे ही माझ्या भावाची मुलगी शिव प्रत्येक वेळेस आमच्या मागे लागते आणि एवढी गोड आहे ना, मला यायचं म्हणून प्रत्येक वेळेस रडत असते. आणि एवढी छोटी आहे ना, तिला आम्ही सोबत घेऊन पण जाऊ शकत नाही. आणि बाकीचे ना, तिला कधी आपण समोर बसू कधी मागे बसू म्हणून गाडीजवळ घेऊन उभे होते आणि प्रत्येक वेळेस वाड्यातले सगळेजण मला निरोप द्यायला येतात, तेव्हा खूप छान वाटतं. सगळ्यांना बाय बाय करून शिवला नंतर तुला घेऊन जाते असं म्हणून आम्ही निघालो नांदेडला. चला तर भेटूया पुढच्या